गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण 2021ला जे हिंदीचे प्रश्न झालेले होते ते आपण बघणार आहोत. जे अध्यापनशास्त्रावर 15 प्रश्न येतात ते आपण काळजीपूर्वक बघू. म्हणजे काय होतं, हे मराठीमध्ये पण असेच प्रश्न येतात, फक्त ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेले असतात. पहिला प्रश्न, जे 15 प्रश्न जे पॅसेजवर असतात ते उतारा वेगळा असतो, त्यामुळे तो उतारा आपण इथे घेऊन पण उपयोग नाही. कक्षा में लिखना डॅश डॅशचे प्रारंभ होत आहे. म्हणजे तुम्ही कक्षामध्ये लहान वर्गामध्ये लिहिण्याचं सुरुवात कुठून करणार? पहिलं काय म्हटलं आहे, अक्षर. डायरेक्ट तुम्ही अक्षरा डायरेक्ट लिहिणार का? कारण आता ही लिखना म्हणजे डायरेक्ट प्रारंभ म्हणजे काय, सुरुवात करायची. तर डायरेक्ट तुम्ही त्यांना लिहायला देऊ शकता का? अ ब क ड डायरेक्ट लिहू द्यायला ते शक्य नाही. वाक्य तर अजिबात नाही, सुरुवातचे अजिबात नाही. तर काय, चित्र बनाना. म्हणजे लहान मुलांना जर तुमचा लेखन कौशल्याचा विकास करायचा असेल तर त्यांना असे काहीतरी असे चित्र असे बनवू द्या, आड्या तिड्या रेषा मारू द्या. म्हणजे त्यांच्या गामक कौशल्यांचा विकास होईल, पेन पकडण्याचा विकास होईल. म्हणजे हे पहिले उत्तर होतं. प्रश्न बघा, त्याच्या पुढचा प्रश्न आहे 107. भाषा कौशल्य के बारे में आप किस विचार से सहमत है? म्हणजे भाषा कौशल्या संदर्भात आता हा दुपारीच टॉपिक घेतलेला आहे मी. भाषा कौशल्य जे आहे त्याचा टॉपिक, भाषा कौशल्य के बारे में आप किस विचार से संबंधित विचार से सहमत है. कोणत्या विचाराशी सहमत आहे भाषा कौशल्यांच्या बाबतीत? पहिलं काय म्हटलंय, ये एक निश्चित क्रम में सीखे जाते. आता तुम्ही कधी बघितलंय का मुलगा पहिलं ऐकणं शिकतो, बोलणं शिकतो, मग वाचन, मग लिखणं, अशा क्रमवार कधी शिकतं का? कधी कधी दोन गोष्टी पण एकखटी शिकून जातो, क्रमवार शिकत नाही. म्हणजे पहिलं काय आहे, आपण त्याच्याशी सहमत नाही, बरोबर आहे का नाही? एक दुसरे से अंतसंबंधी होते. बघा, हे थोडं योग्य आहे का? एक दुसरे से अंतसंबंधी होते, कारण मी ऐकलं तर बोलेल, म्हणजे संबंध आहे ना, एकमेकाचा संबंध आहे, अंतसंबंधी होते. एक दूसरे को प्रभावित नहीं करते. आता एक दूसरे को प्रभावित करतील ना. आता जर मला ऐकायला येत नाही आणि तुम्ही जर म्हणाल मी सांगितलं ते बोल, कसं काय? मला ऐकायलाच आलं नाही, म्हणजे काय, ते एकमेकाला प्रभावित करतात. हे पण, ये सभी एक साथ नाही सीखे जा सकते. आता काय म्हटलंय का, सगळे शिकू शकत नाही बा आपण एक वेळा. असं नाही का, आपण हे कौशल्य एका वेळात म्हणजे सगळे एकाच याच्यामध्ये शिकू शकतो, बरोबर आहे का नाही? वाचन, लेखन वगैरे एक सगळं एकत्र शिकू शकतो. हे पण बाहेर झालं. मग सहमत कुठल्या मुद्द्याशी आहेत का? एक कौशल्य एक दुसरेचे अंतसंबंधी होय, म्हणजे यांच्यामध्ये आंतरक्रिया होतात. प्रश्न 8वा बघा, 108वा. काय म्हटलंय, पाठ्यपुस्तकों में रचना एक वातावरण निर्मिती करती है. पाठ्यपुस्तक मध्ये काय असते, रचना एक वातावरण निर्मिती करती है. और अभ्यास प्रश्न उन्हें डैश डैश काय बघा, डैश उनसे गहराई से परत डैश और व्यापक अनुभव से मौका देती है. म्हणजे काय बघा, पाठ्यपुस्तक रचना वातावरण की निर्मिती करते. अभ्यास प्रश्न उन्हें अभ्यास परखणे, काय म्हटलंय, अभ्यास प्रश्न उसे परखणे, कसं परखणे, उनसे गहराई से जुड़ने और और तादाम्य व्यापक अनुभव से मौका प्रदान करते. बघा, म्हणजे काय, ऑप्शन ए याचं उत्तर काय आहे, जानने जुड़ने. आता पाठ्यपुस्तक की रचना है वातावरण की निर्मिती करते. प्रश्न उन्हें जानने की क्या नहीं, प्रश्न उन्हें परखणे की. इथे काय, जुजणे. आता जुजणे जर असेल, जुजणे म्हणजे कठीण, हे येणार नाही. जाणणे, परखणे, हे बघा इथे जाणणे आलेले, परखणे आणि जुडणे. म्हणून बेस्ट ऑप्शन कोणतं होतं इथे, ऑप्शन ए. आता प्रश्न 9वा बघूया. हा आहे BF स्किनरवर. आता तुम्ही BF स्किनरचा जर सिद्धांत अभ्यासला असेल तर तुम्हाला हा प्रश्न एकदम सोपा जाईल. BF स्किनर के अनुसार, आता BF स्किनरने काय सांगितलं होतं, भाषा परिवेश से सीखी जाते. असं कधी म्हटलेलं होतं का? अजिबात म्हटलं नाही. भाषा आंतरक्रिया से सीखी जाते असं कधी म्हटलं नव्हता. भाषा शिकणं एक अत्यंत जटिल प्रक्रिया, म्हणजे खूप कठीण प्रक्रिया, असं कधी म्हटलं नव्हता. पण भाषा अनुकरण से सीखी जाते हे BF स्किनर म्हटलेला होता. प्रश्न बघा 110. प्रश्न 110वा काय म्हणतोय, प्रश्नाची भाषा काय हे सगळ्यात महत्त्वाचे असतं. प्रश्नाचं म्हणणं काय हे समजून घ्यावं लागतं. प्राथमिक स्तर पर पाठ्यपुस्तक में दिए गए प्रश्नों को ध्यान से पढ़िए. बघा, अगर तुम पापा की जगह होते, म्हणजे प्रश्न काय दिलेला आहे पाठ्यपुस्तकामध्ये, अगर तुम पापा की जगह होती तो ठेला कहाँ लगाती, ऐसा तुमने क्यों तय किया.
म्हणजे मग हा प्रश्न का विचारला असेल? हा प्रश्न का विचारला असेल का अगर तुम पापा की जगह होती तो ठेला कहाँ लगाती? म्हणजे हा प्रश्न का विचारला असेल? विभिन्न व्यवसायों से व्यवसायासंदर्भात विचारलाय का? अजिबात नाही. अनुभव की अभिव्यक्ती से? अजिबात नाही. ह्या प्रश्न कशासाठी विचारलाय? चिंतन क्षमता का विस्तार? म्हणजे तू तुझ्या वडिलांच्या जागेवर जर राहिली असती, तर तू कुठे ठेला लावला असता? कुठे काय मांडणी केली असती? म्हणजे काय होईल? चिंतनाचा विकास होईल. यासाठी हा प्रश्न विचारलेला होता. प्रश्न बघा 111. आता प्रश्न 111वा काय म्हणतोय? जेवढं तुम्ही बारकाईने समजून घेणार ना, तेवढाच फायदा होतो. कारण पाठांतर चालतच नाही. तुम्हाला पहिले सांगितलंय का पाठांतरामागे लागू नका. हिंदी भाषा आकलन करते समय आप किस बिंदू को सर्वाधिक महत्त्व देंगे? म्हणजे हिंदी भाषा असेल किंवा कुठली भाषा असेल, इथे मराठी भाषा आकलन करण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टीवर महत्त्वाचं लक्ष देणार किंवा महत्त्व मानणार? आता काय हिंदी भाषा का आकलन करते समय आप किस बिंदू को सर्वाधिक महत्त्व देंगे? कशाला महत्त्व देणार? आता मी बोलतोय ना, तर तुम्ही महत्त्व कशाला देणार सगळ्यात? मी किती व्याकरणिक शब्दांचा वापर करतो याला महत्त्व देणार का? भाषा की संरचना याला महत्त्व देणार का? अलंकारित भाषेचा वापर करतो याला महत्त्व देणार का? पण सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? तुम्ही महत्त्व कशाला द्या? कारण प्राथमिक स्तरावर तुम्ही या शिक्षकात सहज अभिव्यक्ती का किती चांगल्या प्रकारे त्याने भावना मांडल्या, भावना मांडल्या हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे का नाही? आता समजा विमान, आपण काय म्हणतो विमान, आणि जर त्याने इमान म्हटलं, मी इमानात बसलो, मग आता तुम्ही म्हणणार का तू व्याकरणिक शब्द चुकीचा वापरला, अलंकारिक चुकीचा वापरला, भाषेची संरचना. पण त्याने सहज अभिव्यक्त केलं ना, मी इमानात बसलो का विमानात बसलो, पण अभिव्यक्त करायला महत्त्व द्या. म्हणून ऑप्शन 1 याचं उत्तर आहे. आता इथे कारण पहिले काय व्हायचे, असे एका खाली एक यायचे नाही, प्रश्न डायरेक्ट असेच यायचे पहिल्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या. प्राथमिक स्तर पर प्रश्न 112वां, प्राथमिक स्तर पर पढ़ना सिखाने की शुरुआत करने के लिए आप प्राथमिक स्तरावर तुम्ही आता पढ़ना म्हणजे काय, वाचन शिकवण्यासाठी पढ़ना सिखाने की शुरुआत करने के लिए आप किस सामग्री का सर्वाधिक महत्त्व देंगे? म्हणजे वाचन कौशल्य शिकवण्यासाठी प्राथमिक स्तरावर कशाला महत्त्व देणार? अक्षर ज्ञानाला महत्त्व देणार का? नाही बाबा, मग तुझे किती बाराखडी पाठ आहे याला महत्त्व देणार का? तर अजिबात चालणार नाही. वर्णमाला अजिबात नाही. उच्चारण, शुद्ध उच्चारण कर, त्याला महत्त्व देणार का? अजिबात नाही. पण कशाला महत्त्व द्या तुम्ही? रोचक कहाण्या ज्या असतात, कारण तुमचा प्राथमिक स्तरावर काय करावं लागेल तुम्हाला, त्या रोचक कहाण्या ज्या असतील, कासवाची गोष्ट, सश्याची गोष्ट, कावळ्याची गोष्ट, मग त्या कावळा माठामध्ये त्याने खडा टाकला, मग पाणी पिला, म्हणजे या प्रकारे रोचक कहाणी जर त्यांना तुम्ही दिला तर त्यांना वाचनाची आवड लागेल. प्राथमिक स्तर पर पढ़ाना सिखाने के लिए शुरुआत करने के लिए आप सर्वाधिक महत्त्वपूर्ण सामग्री काय असेल? बाल साहित्य, रोचक कहाणी, त्याला बाल साहित्य म्हटलं जातं. रोचक कहाण्यांची पुस्तकं तुम्हाला द्यावी लागतील, म्हणजे वाचनाची आवड त्यांना आपोआप निर्माण होईल. प्रश्न 13वा. आता हा प्रश्न आहे ना, सीटेटने याचं उत्तर देताना पण म्हणजे थोडा संदिग्धच प्रश्न आहे. याचे म्हणजे सलमा पहली कक्षा में पढ़ती है, वो किताब शब्द को कतब लिखती है. बघा, किताब शब्द को कतब लिखती है. सलमा लिखने का ये तरीका डॅश डॅश दर्शाता है. सीटेटने काय दिलेले? नियंत्रित लेखन हे त्यांनी दिलेलं आहे, नियंत्रित लेखन. पण तरी हा प्रश्नामध्ये थोडा गोंधळ आहे. प्रश्न 14वा. आता बघा आला, बघा तुम्हाला आता आपला आवडता शास्त्रज्ञ, बरोबर आहे का नाही? भाषा विषयामध्ये येतोच. सामाजिक अंतरक्रिया से भाषा सीखने का समर्थन किसने किया है? आता सामाजिक अंतरकरणातून भाषा कोणी शिकवली जाते? का समाजामध्ये भाषा शिकतात किंवा समाज भाषा शिकण्यासाठी महत्त्वाचं कोण असतं? तर कोण म्हणतो? लेव वायगोस्की. काही कठीण नव्हता. प्रश्न 115. प्रश्न 115वा बघा बरं. द्विभाषिकतावर उपलब्धियों को गहरा सकारात्मक संबंध पाया जाता है. म्हणजे द्विभाषिकता और विद्वत उपलब्धियों को गहरा संबंध पाया जाता है. सकारात्मक, सकारात्मक गहरा संबंध पाया जाता है. विद्वत, व्यावसायिक नाही, साहित्यिक नाही, वैज्ञानिक नाही. 116वा बघा.
प्राथमिक स्तर पर पढ़ाते समय आप हिंदी भाषा संबंधी किस पक्ष पर सर्वाधिक बल देंगे? म्हणजे प्राथमिक शिक्षक म्हणून तुम्ही हिंदी विषय शिकवताय आणि सगळ्यात जास्त भर कुठे देणार? सगळ्यात जास्त भर कुठे देणार? याच्यावर आलेला हा प्रश्न आहे. व्याकरणाच्या नियमावर, कारण प्राथमिक स्तर आहे, व्याकरणाच्या नियमावर महत्त्व देऊन चालेल का? अजिबात चालणार नाही. व्याकरण ज्ञानावर चालणार नाही, भाषा ज्ञानावर नाही, की लईच भाषा पाहिजे. फक्त भाषा प्रयोग त्याला जमतो आहे का? त्याच्या भावना व्यक्त करतोय का? याच्यावर तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. प्रश्न 117वा. आता प्रश्न काय म्हणतोय? मौखिक भाषा का आकलन डॅश डॅश पर सर्वाधिक बल देत आहे. म्हणजे मौखिक भाषेचं तुम्ही आकलन करताय, तर कशावर भर देणार? कशावर भर देणार? मुलांची आता मौखिक भाषेचं आकलन, उच्चारण, आता उच्चारण शुद्धता याच्यावर जर भर दिला तर मग तुम्ही मौखिक आकलन योग्य करताय का? तर अजिबात नाही. हां, धारा प्रभावी किती होता, म्हणजे तो किती जोरात बोलतो, किती जोरात बोलतो, याच्यावर तुम्ही लक्ष देणार का? अजिबात नाही. संस्कृतीनिष्ठ शब्द का, म्हणजे किती संस्कृतीनिष्ठ शब्द वापरतो, याच्यावर लक्ष देणार का? पण कशावर लक्ष द्या? विचारो की क्रमबद्धता, म्हणजे विचारो की क्रमबद्धता, त्याने विचार काय मांडले, त्याने विचार काय मांडले, या विचारांकडे तुम्ही लक्ष द्या मौखिक भाषा आकलन करण्यासाठी. आता प्रश्न 18वा बघा. एक प्रश्न 118वां. हम भाषा के माध्यम से डैश डैश और डैश डैश भी करते हैं. भाषा के माध्यम से हम क्या करते हैं? सोचते हैं और महसूस करते हैं. म्हणजे भाषाच्या माध्यमातून आपण विचार करतो, म्हणजे काय? सोचते और महसूस करते हैं. आता 119. 119वां काय म्हणतोय बघा. हिंदी भाषा सीखने सिखाने का दायरा इतना बड़ा होना चाहिए की डॅश डॅश से उसका नाता ना तुटे. म्हणजे बघा, हिंदी भाषा शिकवण्याचा दायरा म्हणजे आपण म्हणतो कक्ष, झेडपीडी, हां, एवढा मोठा झाला पाहिजे का त्याचा हां, नाता ना तुटे. कशाचा नाता ना तुटे? काय संदर्भात आलेला हा प्रश्न आहे का? म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना व्याकरण सिखाने का दायरा का? अजिबात नाही. भाषा की परिभाषा का? व्याकरण रटणे का? नाही. तर भाषा प्रयोगाचा जे नातं आहे ते तुटायला नको. तुम्ही दायरा लावा, काही बंधन लावा, पण भाषा प्रयोगाच्या संधी त्याला उपलब्ध पाहिजे. नाहीतर तुम्ही काही नियम लावलं, काही तरी उपयोग होणार नाही. आणि प्रश्न शेवटचा. प्राथमिक स्तर पर भाषा सीखने सिखाने में बाल साहित्य मदत करता है क्योंकि. बघा, प्राथमिक स्तरावर भाषा शिकवण्यासाठी बाल साहित्य मदत करताय. काय मदत करतं? असा आलेला हा प्रश्न आहे. काय मदत करतं? व सरळ होत आहे. म्हणजे ते बाल साहित्य खूप सोपं असतं म्हणून मदत करतं का? तर अजिबात नाही. व रंगीत चित्रवाला होत आहे, म्हणजे त्याच्यात मोठे बाल साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात चित्र असतात म्हणून ते उपयोगाचं असतं असं नाही. व भाषा की रंगते प्रस्तुत करताय, म्हणजे भाषा की रंगते प्रस्तुत करताय, म्हणजे बघा, एखाद्या मुलीचं चित्र आहे आणि ते असं चेहऱ्यावर रागीटपणा दिलेला आहे, तर मुलं लगेच मग काय तर हां, तिला राग आलेला आहे, रडकी दाखवलेली असेल, ती रडते आहे, बरोबर आहे का नाही? म्हणजे काय, भाषा की रंगते प्रस्तुत करताय. आणि चौथं काय, व बच्चों के लिए असं नाही. तर प्राथमिक स्तरावर जे बाल साहित्य असतं ना, त्या बाल साहित्यामध्ये काय असतात? चित्र असतात, रडणारं, दुःखी, नाराज, बरोबर आहे का नाही? आनंद झालेला, मग ते म्हणतात या चित्रामध्ये आनंद आहे, म्हणजे भाषाची रंगते प्रस्तुत करता हे. बघा, एवढेच प्रश्न होते आणि प्रश्न खूप सोपे असतात, फक्त समजून घ्यावे लागतात.